नमस्कार, मी वर्षा नलवडे देशमुख। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करते। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द करण्यात आली आहे। 50,000ची अट काढली, 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलंय। त्यामुळे महात्मा फुले योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनाही आता 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार अशी फडणवीसांनी घोषणा केली आहे। महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत, ते सगळे लोक याकरता पात्र होतील। पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय, यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही। शेतकरी जेव्हा संकटात तेव्हा सरकारने त्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलंय। आणि आम्ही नेहमी सांगतो, राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे। त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे। राज्यातील